नमस्कार. आज आपण एका मोठ्या घडामोडीवर बोलणार आहोत. अमेरिका आणि इराणमधला तणाव एकदम टोकाला पोचलाय असं दिसतंय. हो, नक्कीच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी घोषणा केली आहे ती खरंच खूप मोठी आहे. अगदी. त्यांनी म्हटलंय की इराणचे 3 महत्त्वाचे अणुप्रकल्प फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात पूर्णपणे नष्ट झाले आहेत. पूर्णपणे नष्ट हे शब्द खूप महत्वाचे आहेत, कारण इराणची बाजू काहीतरी वेगळंच सांगतेय. तेच तर. म्हणूनच आज आपण या सगळ्या प्रकरणाचे जरा सखोल चर्चा करूया. आपल्याकडे अल जझीरा, CNN, NBC, BBC न्यूज यांसारख्या स्रोतांकडून माहिती आहे. तर समजून घेऊया की नक्की काय घडलंय, का घडलंय आणि आता पुढे काय. बरोबर. कारण ही घटना म्हणजे अमेरिका आता उघडपणे इस्रायल-इराण संघर्षात उतरली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सुरुवात अमेरिकेच्या दाव्याने करूया. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्यांना नेत्रदीपक लष्करी यश असं म्हटलंय. हो, आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांची सर्व विमानं कारवाईनंतर इराणच्या हद्दीतून सुरक्षित परत आली आहेत. आणि जी ठिकाणं लक्ष्य केली गेली, फोर्डो, नतान्झ, इस्फहान, ही इराणच्या अणु कार्यक्रमासाठी खूप महत्वाची आहेत, नाही का? अगदी. फोर्डो तर डोंगरात खूप खोलवर आहे. नतान्झ त्यांचं सर्वात मोठं युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे आणि इस्फहानमध्ये मोठं अणु संशोधन केंद्र आहे. म्हणजे ही निवड विचारपूर्वक केलेली दिसतीये. या हल्ल्यांसाठी वापरलेल्या शस्त्रांबद्दल पण बरीच चर्चा आहे. B-2 स्पिरिट बॉम्बर विमानं वापरली गेली. हो, ती जगातली सर्वात महागडी विमानं मानली जातात. साधारण $2 अब्ज किंमत एका विमानाची. आणि ती स्टेल्थ आहेत, म्हणजे रडारवर सहज दिसत नाहीत. आणि त्याहून विशेष म्हणजे तो GBU-57 MOP बॉम्ब, ज्याला बंकर बस्टर म्हणतात. 30,000 पाऊंड वजनाचा प्रचंड बॉम्ब. बरोबर. तो खास खोलवरची म्हणजे बंकरसारखी ठिकाणं नष्ट करण्यासाठीच बनवला गेलाय. आणि असं म्हटलं जातंय की प्रत्यक्ष लढाईत त्याचा वापर पहिल्यांदाच झालाय. पण फोर्डोसारखं ठिकाण जे 80-90 मीटर खोल आहे, तिथे हा बॉम्ब कितपत प्रभावी ठरला असेल याबद्दल काही शंका होत्या असं ऐकलंय. हो, काही तज्ज्ञांनी ही शंका व्यक्त केली होती, कारण इतक्या खोलवर मारा करण्याची क्षमता तपासलेली नव्हती. B-2 वापरण्याचं कारणही तेच. इराणच्या हवाई संरक्षणाला भेदून आत जायचं आणि इतका मोठा बॉम्ब घेऊन जायचा. मग अमेरिकेने हे पाऊल नक्की का उचललं? म्हणजे अधिकृत कारण काय दिलं गेलंय? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराणचा जो कथित अणुधोका आहे तो संभवायचा होता. त्यांना अणुवस्त्र बनवण्यापासून रोखायचं होतं. म्हणजे एक प्रकारचा इशारा की शांतता स्वीकारा, नाहीतर भविष्यात अजून मोठे हल्ले होतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. पण इथे एक मोठी गोम आहे. गोम कोणती? ती म्हणजे ट्रम्प यांचा दावा की इराण अणुबॉम्ब बनवत होतं हा अमेरिकेच्याच राष्ट्रीय गुप्तचर संचालकांच्या कार्यालयाच्या अहवालाच्या विरुद्ध जातोय. अच्छा, गुप्तचर यंत्रणा काय म्हणत होत्या? त्यांच्या मूल्यांकनानुसार इराण युरेनियमचा साठा नक्कीच वाढवत होतं. अणु करारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर त्यांनी ते सुरू केलं होतं. पण ते सक्रियपणे अणुवस्त्र बनवत नव्हतं. हा फरक खूप महत्वाचा आहे. म्हणजे राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं वेगळं आणि गुप्तचर यंत्रणांचं मूल्यांकन वेगळं. मग या हल्ल्यांमागे राजकीय हेतू असू शकतो का? शक्यता नाकारता येत नाही. किंवा धोका मुद्दाम जास्त मोठा करून दाखवला गेला असेल. हे सगळं कुठेतरी 2018 मध्ये अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतली त्याच्याशी जोडलेलं आहे. आणि त्यात अजून एक बातमी आहे की अमेरिकेने म्हणे इराणला गुप्तपणे कळवलंय की हे हल्ले मर्यादित होते आणि पुढे लगेच हल्ले करण्याची योजना नाहीये. हे खरं असेल असं काही स्रोतांनी म्हटलंय. हा एक प्रकारचा मुत्सद्दी संदेश असू शकतो की आम्ही कारवाई करू शकतो पण आम्हाला युद्ध नकोय. आता प्रतिक्रिया बघूया. इराणची प्रतिक्रिया काय आहे? इराणने अर्थातच तीव्र निषेध केलाय. याला अमानुष हल्ला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय आणि त्यांनी स्पष्ट केलंय की अणु कार्यक्रम थांबणार नाही. पण त्यांच्या नुकसानीच्या दाव्याबद्दल काय? त्यांच्या सरकारी मीडियानुसार हल्ल्यांआधीच हे अणुप्रकल्प रिकामे केले होते आणि महत्त्वाचं साहित्य हलवलं होतं. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी अमेरिकेच्या तळांवर हल्ल्याची धमकी दिलीये आणि येमेनमधील हुथी बंडखोरांनीही ट्रम्प यांना इशारा दिलाय. बरोबर. दुसरीकडे इस्रायल पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी तर ट्रम्प यांचं अभिनंदन केले. याला इतिहास बदलणारा धाडसी निर्णय म्हटले त्यांनी. म्हणजे अमेरिका आणि इस्रायलमध्ये पूर्ण समन्वय होता यात. अगदी. नेतन्याहू यांनी ते स्पष्टच सांगितले आणि आता पुढील कारवाई इराणच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असेल असंही ते म्हणालेत. संयुक्त राष्ट्रसंघाची काय भूमिका आहे? महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी नेहमीप्रमाणे गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तणाव धोकादायक पातळीवर वाढलाय असं सांगून शांतता आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारा असं आवाहन केलंय. या सगळ्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.
अमेरिकेने इराकमधून आपले काही कर्मचारी कमी केले आहेत. हो, आणि इस्रायलने सुद्धा देशभरात सुरक्षा वाढवली आहे. तणाव स्पष्ट दिसतोय. हे हल्ले इस्रायल-इराण संघर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात झाले आहेत, हे विसरून चालणार नाही. तर एकूण चित्र असं दिसतंय की अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई केली, शक्तिशाली शस्त्र वापरली, यश मिळवल्याचा दावा केला, पण दुसरीकडे इराण म्हणतंय की फार काही नुकसान झालेलं नाही आणि आम्ही आमचा कार्यक्रम थांबवणार नाही. नक्कीच. त्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखीनच स्फोटक झाली आहे आणि मूळ प्रश्न तसेच आहेत. कोणते प्रश्न? हेच की या हल्ल्यांनी खरंच इराणचा अणु कार्यक्रम थांबेल का, की यातून संघर्ष आणखी चिघळेल? आणि जर ते प्रकल्प खरंच रिकामे केले होते तर पूर्णपणे नष्ट केले, या दाव्याचा नेमका अर्थ काय? बरोबर. याचे दूरगामी परिणाम काय होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.